अमेरिकेच्या आयातीमुळे सोयाबीन बाजारात होणार मोठा बदल, सोयाबीनचे बाजारभाव घसरणार का? सोयाबीन उत्पादकांमध्ये मोठं गोंधळाचं वातावरण सध्याला त्या ठिकाणी निर्माण झालंय. सोयाबीनचे दर हे अमेरिकेसोबत करार झाल्यापासून जवळपास 500 ते 700 रुपयांनी घसरले आहेत. सध्या सोयाबीनचे सरासरी बाजारभाव जर का आपण बघितले तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे, मग त्यामध्ये त्या ठिकाणी लातूर असेल, वाशिम असेल, जालना असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, चिखली असेल, मेहकर असेल, अशा सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव जवळपास त्या ठिकाणी 5100 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी असल्याचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. याशिवाय भारत अमेरिकेकडून त्या ठिकाणी सोया तेलाची खरेदी देखील करणार असल्याच्या बातम्या त्या ठिकाणी वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. दुसरीकडे राज्यात यामुळे त्या ठिकाणी नेमकं काय वातावरण त्या ठिकाणी सोयाबीन बाजारभावाच्या बाबतीत असणार आहे. दुसरीकडे सोयाबीनचे बाजारभाव अजून वाढणार की घटणार, याशिवाय सोयाबीनच्या दरावरती नेमका काय परिणाम त्या ठिकाणी होणार आहे आणि सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा नेमके वाढणार का, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राइब देखील करा. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनचे बाजारभाव हे जर आपण पाहिले तर सोयाबीनचे बाजारभाव मागणी आणि पुरवठा या गणितावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात. दुसरीकडे सोयाबीनचे जे बाजारभाव आहेत, सोयाबीनची निर्मिती आणि निर्यात आहेत, या सर्व गोष्टी आंतरराष्ट्रीय पातळीवरती सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी नियंत्रित करत असतात. गेल्या काही दिवसापूर्वी जो करार अमेरिकेसोबत त्या ठिकाणी झालेला आहे आणि याच करारानुसार आता डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सांगितलंय की भारतामध्ये देखील कृषी उत्पादनासाठी भारतानं आयात ही त्या ठिकाणी खुली केलेली आहे. तर यामध्ये जे काही वाणिज्य मंत्री आहेत पियुष गोयल हे असं म्हणताय की असं त्या ठिकाणी काहीच झालं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं गोंधळाचं वातावरण एकंदरीत त्या ठिकाणी निर्माण झालं आहे. ज्या दिवशीपासून करार झाला त्या दिवशीपासून जे काही सोयाबीनचे बाजारभाव आहेत ते तब्बल 500 ते 700 रुपयांनी त्या ठिकाणी घसरलेले आहेत. दुसरीकडे राज्यामध्ये आणि देशामध्ये सोयाबीनचा तुटवडा देखील आहे, परंतु अमेरिकेचं जे काय सोयाबीन आहे ते जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन असल्यामुळं भारत याच्यावरती त्या ठिकाणी प्रतिबंध लावतोय. दुसरीकडे अमेरिका देखील त्यांचं सोयाबीन भारताने खरेदी करावं यासाठी संपूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी भारतावरती प्रेशर हा त्या ठिकाणी बनवत आहे. एकंदरीतच त्या ठिकाणी बाजारामध्ये आता सध्याला त्या ठिकाणी पुरवठा कमी असल्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव हे देखील त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होते. राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे, मग त्यामध्ये वाशिमसारखी बाजार समिती असेल, जालना असेल, लातूर असेल, हिंगणघाट असेल, मेहकर असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला जवळपास सरासरी 5500 ते 5700 रुपयाच्या दरम्यान दर मिळतोय, तर बियाण्यांच्या सोयाबीनला जवळपास 6800 रुपयापर्यंत दर मिळत होता. परंतु हा करार झाल्यापासून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी घसरण त्या ठिकाणी आता सुरू झालेली आहे. नेमकं यामुळं येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढणार की घटणार अशी चिंता शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे. दुसरीकडे आपण जर का लक्षात जर घेतलं तर अमेरिकेचा जो काही शेतीमाल आहे तो आता भारतात आयात होणार अशा संबंधीचा जो काही करार झालेला आहे आणि यामुळं त्या ठिकाणी जे काही आयात शुल्क होतं अमेरिकेच्या शेतीमालावरती ते देखील त्या ठिकाणी हटवण्यात आलं आहे. परंतु हा जो काय शेती करार झालेला आहे यामुळं जो काही शेतकरी आहे तो आता प्रचंड मोठ्या अडचणीत त्या ठिकाणी सापडणार असल्याची माहिती एकंदरीत त्या ठिकाणी मिळत आहे. दुसरीकडं जो काही शेतीमाल आता आयात होणार आहे, मग त्यामध्ये कापूस असेल, सोयाबीनचं तेल असेल, सुकामेवा असेल, सफरचंद असेल, या सर्व गोष्टींवरती आयात शुल्क कमी केल्याची माहिती आपल्याला वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत आहे. मात्र अजूनपर्यंत तरी भारतानं मका आणि सोयाबीन आयातीसाठी कुठलीही परवानगी त्या ठिकाणी आता दिलेली नाही असं त्या ठिकाणी समजतंय. आणि म्हणूनच एकंदरीतच त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये जे सोयाबीनचे बाजारभाव आहेत ते देखील आता त्या ठिकाणी स्थिर आहेत आणि म्हणूनच दुसरीकडं आपण जर का बघितलं तर भारत हा दरवर्षी आफ्रिकेसारख्या देशांकडून नॉन GM सोयाबीनची जी काय आयात आहे ती त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये देखील सोयाबीनची जी काय अमेरिकेवरून आयात आहे ती कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी होणार नाही असं एकंदरीतच त्या ठिकाणी आता कळत आहे. दुसरीकडे भारत सध्या सोयाबीनची निर्यात आणि निर्मिती देखील त्या ठिकाणी करतोय आणि आगामी काळामध्ये सोयाबीनच्या दरावरूनच त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी निश्चित होत असतात असं एकंदरीत त्या ठिकाणी मानलं जातं. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी गोंधळून न जाता त्या ठिकाणी सोयाबीनची जी काही विक्री आहे ती आता त्या ठिकाणी काळानुरूप किंवा जे काय बाजारभाव आहे त्या बाजारभावांचा अंदाज घेऊनच सोयाबीनची विक्री ही त्या ठिकाणी करणं हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.